आजच्या स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताण, झोप न येणे, भीती वाटणे यासारखे मानसिक विकार वाढत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी मेडिटेशन हा एकच उपाय आहे. मन शांत, तन शांत आणि विचार शांत ठेवण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे. आनंदी, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान करायला हवे असं प्रतिपादन ब्रह्मकुमारीच्या सरिताबेन राठी यांनी केलंय. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं पहिल्या जागतिक ध्यान दिनानिमित्त सरिताबेन राठी यांच्या मेडिटेशन सत्राचे आयोजन केले होते. सूर्यदत्ताच्या बावधन प्रांगणातील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया, सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितलिया, सूर्यदत्ताचे सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ब्रह्मकुमारी केंद्राच्या माध्यमातून समाजात शांतता आणि तणावमुक्त जीवन प्रस्थापित होण्यासाठी कार्यरत असलेल्या सरिताबेन राठी यांना सूर्य भारत ग्लोबल पीस अवॉर्ड 2024 व भगवान महावीर यांचे मंगल मुद्रेतील शिल्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भगवान महावीर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेडिटेशन करत मनशांतीचा संदेश आत्मसात केला. आज खूप आनंदाची बातमी आहे की इंटरनॅशनल मेडिटेशन डेच्या निमित्तानं सगळ्यात अगोदर 21 डिसेंबरच्या अगोदर 20 डिसेंबरलाच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज ध्यानाचा खूप सुंदर कार्यक्रम झाला. सगळे स्टुडंट्स, फॅकल्टी, चेअरमन डॉक्टर संजयजी चोरडिया, त्यांची सगळी फॅकल्टीज, स्टाफ सगळेजण हजर होते. अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि ध्यानाचं महत्त्व, आंतरिक शांती, सद्भावना याचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांना खूप छान चांगल्या प्रकारे वाटलं. आणि होय, 2-3 वेळा सगळ्यांच्याकडून ध्यान करून घेण्यात आलं. ॲक्च्युली या ध्यानामुळे मन शांत होतं, तन शांत होतं. 99% आजारावर मेडिसिन इज द बेस्ट मेडिकेशन. मग तुम्ही स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन, डिप्रेशन किंवा अजून कोणतेही आजार घ्या, इन्सोमनिया, झोप न येणं, याच्यावर एक बेस्ट जे मेडिसिन आहे अँड दॅट इज मेडिटेशन. आणि रोज सगळ्यांनी जर ठरवलं तर तासाला फक्त 1-1 मिनिट तुम्ही देऊ शकता आणि तासाला 1 मिनिट देऊन तुम्ही छान चांगल्या प्रकारे ध्यान करू शकता आणि त्याच्याद्वारे मनाला शांत, स्थिर आणि त्याच्याबरोबर शक्तिशाली आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह बनवू शकता. आणि तो पॉझिटिव्ह ऑरा जर आपण सगळ्यांनी पसरवला तर आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदी होईल. तसाच आत्ता एक दुसरा अवेअरनेस, आणि तो अवेअरनेस मन को करो शांत तो समस्याएं हो जाएंगी शांत. मन अशांत तो समस्या भी आपको करेंगी अशांत. तर हे एक स्लोगन घेऊन आपण सगळेजण चला नवीन वर्षाची सुरुवात करूया ध्यानाचं एक सुंदर रेझोल्युशन घेऊन. आम्ही तर कधीपासून सुरू केलेलंच आहेच. ब्रह्मकुमारी विद्यालय 88 वर्षापासून करत आहे. आपण सगळेजण आजपासून सुरू करू शकता. थँक्यू, धन्यवाद, ओम शांती. आणि आम्हाला फार आनंद वाटतो की अशा प्रकारचा उपक्रम संस्थेमध्ये झाला, कारण सूर्यदत्तामध्ये होलिस्टिक वेलबिंग, सर्वांगीण विकासाकरता आणि सस्टेनेबल कायमस्वरूपी राहण्याकरता जेणेकरून एक चांगला नागरिक घडवायचा. आणि तो फक्त स्वतःकरता नाही, परिवाराकरता नाही, सोसायटीकरता नाही, समाजाकरता नाही, तर पूर्ण देशाच्या उभारणीकरता त्याचं कॉन्ट्रीब्युशन व्हावं अशा पद्धतीने आमचा विचार असतो. म्हणून सूर्यदत्तामध्ये आज देखील एज्युकेशनबरोबर दररोज योगाचे क्लासेस होतात, मेडिटेशनचे होतात, नंतर सेल्फ डिफेन्सचे होतात, जुम्बा होतो, एरोबिक्स होतात. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जिम आहे अशा फिटनेस ॲक्टिव्हिटीवरती खास करून ॲक्टिव्हिटी डेली बेसिसवर होतात. म्हणजे फुल टाईम टीचर्स आहेत त्याच्याकरता. आणि ज्या जे काही इतर ॲक्टिव्हिटीज आहेत, गेस्ट लेक्चर्स असतील, सेमिनार असतील, ते तर चालूच असतात. तसं आता पुस्तक महोत्सव होता, मी मुलांना एनकरेज करतो की त्यांनी देखील व्हिजिट करावं. जिथे जिथे ज्या ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटी होतात मुलांना मी भाग घेण्याकरता एनकरेज करतो. कॉलेजमध्ये देखील व्हेरियस आम्ही बरेचसे इव्हेंट्स अरेंज करत असतो. एकच आमचं ध्येय आहे, मुलांचा सर्वांगीण विकास. अकॅडमिक्सबरोबर त्यांना इतर लाईफ स्किल्स देखील आले पाहिजे, कारण पूर्ण अकॅडमिक्स त्या मुलांच्या हातात, मोबाईलवर, लॅपटॉपवर थ्रू टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट अकॅडमिक्स. आणि ते आपण शिकवलं जातंच, पण त्याचबरोबर एक चांगलं नागरिक बनणं आणि सगळ्या निगेटिव्ह गोष्टीपासून त्यांना डिॲडिक्शन होणं. म्हणजे जास्त मोबाईल वापरणं हे देखील ॲडिक्शन आहे. तर जे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वापर हे ॲडिक्शन आहे. तर अशा पद्धतीने जेवढ्या चांगल्या गोष्टी मुलांना देता येतील त्या आम्ही देत असतो. जिथे जिथे नवीन नवीन प्रोग्राम्स होतात तिथे आम्ही जाऊन जे काही व्यक्ती आहे, चांगल्या व्यक्ती आम्हाला भेटतात त्यांना आम्ही बोलवण्याकरता मी कायम प्रयत्नशील असतो. आणि मला खात्री आहे की सूर्यदत्ताचे विद्यार्थी
आता ऑलरेडी त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जगामध्ये नाव केलेलं आहे. आणि हे आत्ताचे विद्यार्थी नवीन पिढी जी आता थोड्याफार त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, तर अशा आजचा मेडिटेशनचा जो कार्यक्रम आपण घेतला, त्याचबरोबर भगवान महावीर मेडिटेशन हॉलचं आम्ही इनॉग्रेशन केलं. तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीने निश्चित त्यांच्यामध्ये एक चांगलं माइंड ट्रान्सफॉर्मेशन होईल. मोबाईलपासून हळूहळू ते दूर जातील, निगेटिव्ह गोष्टीपासून दूर जातील, पॉझिटिव्ह थिंकिंग करतील. त्याच्यामुळे त्यांचं खानपान, राहणं, व्यायाम, मनशांती आणि जेणेकरून स्वतःवरती फोकस ते करण्याकरता सक्षम होतील. अकॅडमिक्समध्ये देखील पुढे जातील आणि समाजामध्ये देखील त्यांचं चांगलं नाव होईल अशी मला खात्री आहे.